Welcome all in our today's lecture. In this lecture, we are discussing about some properties and theorems of Laplace transform. So, first property is linearity property. Linearity property काय सांगते बघा, दोन फंक्शन असतील टीचे आणि त्याला मल्टिप्लाय कॉन्स्टंट असतील C1 C2, त्यांची ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल तर त्या केसमध्ये आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म सेपरेट करू शकतो आणि कॉन्स्टंटला लाप्लासच्या बाहेर घेऊ शकतो. म्हणजे ते होणार आहे C1 लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ टी, प्लस साइन असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, C2 इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ g ऑफ टी. त्याच्यानंतर आहे फर्स्ट शिफ्टिंग थिअरम. फर्स्ट शिफ्टिंग थिअरम काय सांगतो, एक फंक्शन आहे आपल्याकडे f ऑफ टी आणि त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित आहे ते आहे f ऑफ s. f ऑफ टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित पाहिजे आणि त्या केसमध्ये त्या फंक्शनला जर एक्सपोनेन्शियल फंक्शनने मल्टिप्लाय केलं असेल तर त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म अगदी इझिली लिहू शकतो आपण. तर ते असणार आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे e रेस टू at, ईच्या पॉवरला काय टीचा लिनियर फॅक्टर आहे at. तर त्या केसमध्ये टीचा जो कोएफिशियंट आहे तो या f ऑफ टीच्या लाप्लास ट्रान्सफॉर्म मधून s मधून वजा करायचा आहे. a च्या ऐवजी येणार आहे s मायनस a. ठीक आहे, हे जे लाप्लास ट्रान्सफॉर्म आहे याच्यामध्ये आपण काय करतोय, h च्या ऐवजी रिप्लेस करतोय s मायनस a. ओके, इथं प्लस ए असेल तर मायनस ए घ्या, मायनस ए असेल तर काय येईल प्लस ए. ही आहे फर्स्ट शिफ्टिंग थिअरम. सेकंड शिफ्टिंग थिअरम काय सांगतो पहा, एफ ऑफ टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित आहे एफ ऑफ एस आणि एफ ऑफ टी, कॅपिटल एफ ऑफ टी हे फंक्शन आहे पहा एफ ऑफ टी मायनस ए. हेच फंक्शन आहे, फक्त याच्यामध्ये टीच्या ऐवजी काय येणार आहे टी मायनस ए येणार आहे. टी मायनस एचं ते फंक्शन असेल, म्हणजेच काय टी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर, टी मायनस ए ब्रॅकेट क्यूब, साइन ऑफ टी मायनस ए, कॉस ऑफ टी मायनस ए. ओके, या पद्धतीने. आणि टी हा ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे आणि टी हा लेस दॅन 0 असेल तर त्या केसमध्ये त्या फंक्शनची व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. आणि मग हे जे कॅपिटल एफ ऑफ टी आहे त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपण लिहू शकतो. तर ते येणार आहे e रेस टू मायनस एस. म्हणजे इथं जो टी मध्ये प्लस मायनस टर्म केलेली आहे ती च्या पॉवरला आहे, प्लस असेल तर प्लस घ्या, मायनस असेल तर मायनस घ्या, च्या जोडीला e रेस टू मायनस एस इंटू हे एफ ऑफ टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म एफ ऑफ एस. पुढचा थिअरम आहे पहा चेंज ऑफ स्केल थिअरम. आता या ठिकाणी एफ ऑफ टीचा लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित आहे कॅपिटल एफ ऑफ एस आहे, तर आपण कॅपिटल एफ ऑफ एटीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म लिहू शकतो. म्हणजे टीच्या फंक्शन ऐवजी कोणाचं फंक्शन असणार आहे, ते एटीचं फंक्शन असणार आहे. ओके, म्हणजे आपल्या स्टँडर्ड फंक्शन मध्ये जिथं तिथं टी असतो तिथं टीच्या ऐवजी काय येईल एटी आहे. मग त्या केसमध्ये त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म असणार आहे 1 अपॉन ए म्हणजे टीला मल्टिप्लाय आलेला कॉन्स्टंट इनटू एफ ऑफ एस अपॉन ए. एफ ऑफ टीचं जे लाप्लास ट्रान्सफॉर्म आहे एफ ऑफ एस त्याच्यामध्ये एसच्या ऐवजी एस अपॉन ए रिप्लेस करायचं आहे. ओके, या पद्धतीनं. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह असेल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपण लिहू शकतो एफ डॅश ऑफ टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टी. तर ते असणार आहे एस इंटू एफ ऑफ एस. ओके, एफ ऑफ टीचं लाप्लास आपल्याला माहिती आहे कॅपिटल एफ ऑफ एस आहे आणि एफ डॅश ऑफ टीचं लाप्लास आपल्याला पाहिजे तर ते असणार आहे एस इंटू एफ ऑफ एस मायनस एफ ऑफ झिरो. ओके, एफ ऑफ टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म त्याला मल्टिप्लाय एस मायनस जे स्टँडर्ड फंक्शन आहे एफ त्याच्यामध्ये टीच्या ऐवजी 0 पुट करायचं. नेक्स्ट लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ टी बिकम एस स्क्वेअर इंटू एफ ऑफ एस मायनस एस इंटू एफ ऑफ 0 मायनस एस डॅश एफ डॅश इंटू एफ डॅश ऑफ 0. थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टी काय येणार आहे एस क्यूब इंटू कॅपिटल एफ ऑफ एस मायनस एस स्क्वेअर इंटू एफ ऑफ 0 मायनस एस इंटू एफ डॅश ऑफ 0 मायनस एफ डबल डॅश ऑफ 0 अँड सो ऑन. या पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा लाप्लास ट्रान्सफॉर्म लिहू शकतो. नेक्स्ट इज लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ इंटिग्रल. फंक्शनचं इंटिग्रेशन असेल तर त्या केसमध्ये त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म काय येणार आहे, त्या फंक्शनचं आपल्याला लाप्लास ट्रान्सफॉर्म माहित पाहिजे. एफ ऑफ टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म माहित आहे आपल्याला एफ ऑफ एस आणि एफ ऑफ टीचं इंटिग्रेशन असेल विथ लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट व्हेरिएबल टी तर त्या केसमध्ये ते येणार आहे 1 अपॉन एस इंटू एफ ऑफ एस. डबल इंटिग्रेशन असेल तर 1 अपॉन एस स्क्वेअर इंटू एफ ऑफ एस. ट्रिपल इंटिग्रेशन असेल तर 1 अपॉन एस क्यूब इंटू एफ ऑफ एस. या पद्धतीनं लोअर लिमिट 0 असलं पाहिजे आणि अपर लिमिट व्हेरिएबल टी असलं पाहिजे. आता फंक्शनला टीच्या पॉवरने मल्टिप्लाय केलं असेल तर त्या केसमध्ये लाप्लास ट्रान्सफॉर्म काय, इन जनरल आपण घेतलेला आहे टी रेस टू एन ने मल्टिप्लाय केलं एफ ऑफ टीला आणि एफ ऑफ टीचं लाप्लास आपल्याला माहित आहे एफ ऑफ एस आहे. या ठिकाणी मी ते मेन्शन केलं नाही, प्रत्येक ठिकाणी असणारच आहे ते. तर त्या केसमध्ये त्याचं लाप्लास येते पहा मायनस 1 रेस टू एन. इथं टीची जी पॉवर आहे ती पॉवर -1 ला द्यायची आहे आणि त्याच ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. कोणाचा, एफ ऑफ टीच्या लाप्लास ट्रान्सफॉर्मचा म्हणजे कॅपिटल एफ ऑफ एसचा. ओके, फॉर एक्झाम्पल टी इंटू एफ ऑफ टी असेल इथं टीची पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे
म्हणजे -1 येणार आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस येणार आहे कॅपिटल एफ ऑफ एसचा. कॅपिटल एफ ऑफ एस म्हणजे काय, या एफ ऑफ टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म. टीने जर डिवाइड केलं असेल एफ ऑफ टीला तर ते येणार आहे, त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म येणार आहे इंटिग्रेशन विथ लोअर लिमिट एस अप्पर लिमिट इन्फिनिटी. लिमिटला महत्व इथं लोअर लिमिट एस असलं पाहिजे, अप्पर लिमिट इन्फिनिटी असलं पाहिजे. आणि ते इंटिग्रेशन कोणाचं येणार आहे, कॅपिटल एफ ऑफ एसचं. या ठिकाणी कॅपिटल एफ ऑफ एस म्हणजे काय आहे, तर तो आहे लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी. ओके, प्रत्येक ठिकाणी मी मेन्शन केलेलं नाही. कॉन्व्होल्युशन थिअरम आहे पुढे पहा. ओके, कॉन्व्होल्युशन प्रोडक्ट म्हणतो आपण याला, एफ ऑफ टी स्टार जी ऑफ टी. दोन फंक्शनचा कॉन्व्होल्युशन प्रोडक्ट असेल तर त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म येणार आहे लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ. हा कॉन्व्होल्युशन प्रोडक्ट म्हणजेच काय असतो, इंटिग्रेशन 0 टू टी एफ ऑफ यू इंटू जी ऑफ टी मायनस यू डी यू. म्हणजे एफ ऑफ टी आहे त्याच्यामध्ये टीच्या ऐवजी यू घ्या आणि जी ऑफ टी मध्ये टीच्या ऐवजी टी मायनस यू घ्या. ओके, त्या दोघांचा नॉर्मल प्रोडक्ट, त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू यू विथ लोअर लिमिट 0 अप्पर लिमिट टी. हे लाप्लास ट्रान्सफॉर्म म्हणजेच असणार आहे कॅपिटल एफ ऑफ एस इंटू कॅपिटल जी ऑफ एस. म्हणजे एफ ऑफ टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म त्याला मल्टिप्लाय जी ऑफ टीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म. ओके, तर या पद्धतीने या काही प्रॉपर्टीज आणि थिअरम आहेत लाप्लास ट्रान्सफॉर्मचे, जे की आपल्याला लाप्लास ट्रान्सफॉर्मशी रिलेटेड जे काही एक्झाम्पल आहेत ते सोडवण्यासाठी याची मदत आपल्याला होत असते. एकदा हे व्यवस्थित बघून घ्या, मग आपण याच्यावरची एक्झाम्पल सोडवू. ओके, नाव ट्राय टू सॉल्व सम एक्झाम्पल्स युजिंग properties and theorems of Laplace transform. So first example is to find Laplace transform of e raised to minus 3t into t raised to minus 1 upon 2. ओके, या ठिकाणी एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय आलेलं आहे या फंक्शनला. हे जे दुसरं फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय असेल तर आपल्याकडे फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी आहे, फर्स्ट शिफ्टिंग थिअरम आहे. ओके, आपल्याला फक्त काय माहित पाहिजे, एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय असेल तर उरलेलं टीचं फंक्शन एफ ऑफ टी जे आहे त्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित पाहिजे. So here Laplace transform of t raised to minus 1 upon 2 is equal to, याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित आहे. Since Laplace transform of t raised to n is equal to gamma function of n plus 1 upon s raised to n plus 1 for n greater than minus 1. ओके, n जर ग्रेटर दॅन -1 असेल तर t raised to n चं लाप्लास ट्रान्सफॉर्म असतं गॅमा फंक्शन ऑफ n प्लस 1 डिवायडेड बाय s रेज टू n प्लस 1. ओके, तर या ठिकाणी n म्हणजे आहे का -हाफ हा -1 पेक्षा मोठा आहे. या ठिकाणी येणार आहे गॅमा फंक्शन ऑफ n म्हणजे -हाफ प्लस 1 डिवायडेड बाय s रेज टू -हाफ प्लस 1. ओके, so in that way we get this gamma function of 1 upon 2 divided by s raised to 1 upon 2. आणि आपल्याला माहित आहे गॅमा 1 upon 2 याची व्हॅल्यू असते पहा रूट पाय. ओके, डिवायडेड बाय s raised to half. Since gamma 1 upon 2 is root pi. ओके, m2 मध्ये आपण ते बघितलेलं आहे. and therefore Laplace transform of e raised to minus 3t into t raised to minus half इज इक्वल टू, हे जे लाप्लास ट्रान्सफॉर्म आलेलं आहे रूट पाय अपॉन एस रेज टू हाफ मीन्स रूट एस. ओके, याच्यामध्ये एसच्या ऐवजी आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे, एस मायनस ए. म्हणजे या ठिकाणी काय येईल, एस प्लस 3 रिप्लेस होईल. ओके, प्लस ए असेल तर मायनस ए रिप्लेस करायचं असतं. या ठिकाणी -3 आहे म्हणजे +3 रिप्लेस होईल, एस प्लस 3. सो इन दॅट वे वी गेट रूट पाय डिवायडेड बाय रूट ऑफ एस प्लस 3. वरती पण रूट आहे, खाली पण रूट आहे, तुम्ही कॉमन रूट लिहू शकता, रूट ऑफ पाय डिवायडेड बाय एस प्लस 3. सो इन दॅट वे वी गेट फायनल आन्सर ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ दिस फंक्शन. सिमिलरली दुसरा एक्झाम्पल आहे, इथं पण एक्सपोनेन्शियल फंक्शन मल्टिप्लाय, ब्रॅकेटच्या आतमध्ये दोन फंक्शनचं सबट्रॅक्शन आहे. या दोन्हीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित पाहिजे. या ठिकाणी हायपरबोलिक कॉस फंक्शन आहे, या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक साइन फंक्शन आहे. अँगल आहे इथं 3t आहे, टीचा लिनियर फॅक्टर आहे, इथं पण अँगलला t आहे. म्हणजे या दोन्हीचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपण लिहू शकतो. सो हिअर लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 4 इंटू कॉस हायपरबोलिक 3t मायनस 2 इंटू साइन t इज इक्वल टू, हे लाप्लास ट्रान्सफॉर्म येणार आहे इक्वल टू 4 टाइम लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस हायपरबोलिक 3t मायनस 2 इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन t. ओके,
वजाबाकी असल्यामुळे लाप्लास ट्रान्सफॉर्म सेपरेट झालं, कॉन्स्टंट मल्टिप्लाय आहे ते लाप्लासच्या बाहेर आलं, लिनियरिटी प्रॉपर्टी यूज केली. सो इन दॅट वे वी गेट 4 लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 3t hyperbolic cos hyperbolic 3t is s divided by s square minus 3 square is 9. Okay, and minus 2 as it is. Laplace transform of sin t is 1 upon s square plus 1. Okay, या पद्धतीने लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला भेटलेला आहे या फंक्शनचं, and therefore Laplace transform of e raised to minus 2t of 4 times hyperbolic cos 3t minus 2 times sin t is equal to, हे जे फंक्शन आहे ब्रॅकेट मधलं याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म आपण फाइंड केलेलं आहे ते आलेलं आहे 4s डिवायडेड बाय s स्क्वेअर मायनस 9 मायनस 2 अपॉन s स्क्वेअर प्लस 1, आणि इथं मल्टिप्लाय एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे त्याच्यामुळे या फंक्शन मध्ये h च्या ऐवजी काय रिप्लेस होईल, s मायनस a म्हणजे मायनस 2 आहे, मायनस 2 इंटू मायनस बिकम प्लस 2, म्हणजे h च्या ऐवजी s प्लस 2 रिप्लेस होईल. मायनस असेल तर प्लस घ्यायचं, प्लस असेल तर मायनस घ्यायचं असतं, आणि मग या पद्धतीने हे भेटलेलं आहे आपल्याला 4 इंटू ब्रॅकेट s प्लस 2 डिवायडेड बाय s प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9 मायनस 2 डिवायडेड बाय s प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर plus square of 1 is 1. So this is our required answer, required Laplace transform of this function. या पद्धतीने अगदी इझिली प्रॉपर्टी यूज करून आपण दिलेल्या फंक्शनचा लाप्लास ट्रान्सफॉर्म लिहू शकतो. एकदा व्यवस्थित बघून घ्या. Our next example is given that y double dash plus 2y dash minus 8y is equal to 0, comma y of 0 is 1 and y dash of 0 is equal to 8. We want to show that Laplace transform of y of t is equal to this. ओके, या ठिकाणी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. सो सोल्युशन बिकम लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ गिवन इक्वेशन मीन्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ y डबल डॅश प्लस 2y डॅश मायनस 8y is equal to Laplace transform of 0. So this become Laplace transform of y dash double dash plus 2 into Laplace transform of y dash minus 8 into Laplace transform of y is equal to Laplace transform of 0 is 0. आता या ठिकाणी y चा सेकंड डेरिव्हेटिव्ह आणि त्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म पाहिजे. f चा सेकंड डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म काय तर s स्क्वेअर इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ f ऑफ t which is capital F of s minus s into f of 0 minus f dash of 0. या ठिकाणी येणार आहे हे s स्क्वेअर सेकंड डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे s स्क्वेअर त्याला मल्टिप्लाय कॅपिटल y ऑफ s. ओके, y ऑफ s चा लाप्लास ट्रान्सफॉर्म कॅपिटल y ऑफ s घेतलाय मी minus s into y of 0 minus y dash of 0 plus 2 as it is. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह असेल तर हा फॉर्म्युला आपल्याकडे इंटू ब्रॅकेट s इंटू कॅपिटल y ऑफ s minus y of 0 bracket complete, then minus 8 as it is. Laplace transform of y is capital Y of s. ओके, इथं फक्त y आहे आणि y ऑफ s चा लाप्लास ट्रान्सफॉर्म y ऑफ t चा लाप्लास ट्रान्सफॉर्म काय असतं, y ऑफ s असतं इक्वल टू 0. आणि मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया s स्क्वेअर इंटू y ऑफ s. ओके, याच्यामध्ये y ऑफ s आहे, याच्यामध्ये अगोदर सिम्प्लिफाय करून घेतो मी. मायनस s इंटू y ऑफ 0 ची व्हॅल्यू दिलेली आहे 1, सो वी गेट s मायनस y डॅश ऑफ 0 इज 8 प्लस 2s इंटू y ऑफ s मायनस 2 इंटू y ऑफ s, y ऑफ 0 ची व्हॅल्यू आहे 1, सो 2 इंटू 1 मायनस 8 इंटू y ऑफ s इज इक्वल टू 0. तर याच्यामध्ये y ऑफ s आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे. आपल्याला y ऑफ s पाहिजे. ओके, y ऑफ t चा लाप्लास ट्रान्सफॉर्म म्हणजेच काय, y ऑफ s पाहिजे. सो y ऑफ s टेक कॉमन, रिमेनिंग टर्म बिकम s स्क्वेअर प्लस 2s मायनस 8, आणि उरलेल्या सगळ्या टर्म मी राईट साईडला शिफ्ट केलेल्या आहेत. उरलेली टर्म काय, मायनस s राईट साईडला गेला प्लस 8 झालेला आहे, मायनस 8 आणि मायनस 2 तो झालेला आहे प्लस 10 राईट साईडला शिफ्ट केल्यानंतर. आणि या पद्धतीने आपल्याला y ऑफ s भेटलेला आहे s प्लस 10 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 2s मायनस 8. ओके, तर या पद्धतीने इक्वेशन भेटलेलं आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, आपल्याला हे पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. तर याला मी सिम्प्लिफाय करून लिहितोय s प्लस 10 डिवायडेड बाय, याचे दोन फॅक्टर मिळतात, लिनियर फॅक्टर इथं मायनस 8 आहे पा. ओके, दोन संख्या ज्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 8 येतं आणि ऍडिशन प्लस 2 येते, अशा दोन टर्म आपल्याला शोधायच्या. त्या दोन टर्म आहेत 4 आणि मायनस 2. ओके,
याचे फॅक्टर झाले यस मायनस 2 अँड यस प्लस 4. ओके, या पद्धतीने या दोन टर्म झालेल्या आहेत. आणि आता पार्शल फ्रॅक्शन याच्यावरती यूज करून आपल्याला ते फाइंड करायचं आहे. सो देअरफॉर यस प्लस 10 अपॉन यस मायनस 2 इंटू यस प्लस 4 इज इक्वल टू a डिवायडेड बाय यस मायनस 2 plus b divided by s minus plus 4. So this is equal to a into bracket s plus 4 plus b into bracket s minus 2. सुरुवातीला s is equal to 2 पुट करा. या a च्या खाली जो लिनियर फॅक्टर आहे तो is equal to 0 घ्यायचा. s minus 2 is equal to 0 म्हणजेच s is equal to 2. So put s is equal to 2 implies याच्या न्यूमरेटर मध्ये s is equal to 2 पुट केला तो आला 12 is equal to या साइड मध्ये s इज इक्वल टू 2 पुट केला, हा 0 येतोय, हा येतोय 2 इंटू 2 प्लस 4 becomes 6a. So in that way we get a is equal to 2. Similarly put s is equal to s plus 4 is equal to 0 means s is equal to minus 4. So we get numerator become minus 4 घेतलं, numerator आला 6 is equal to याच्यामध्ये minus 4 घेतलं, हा 0 झाला, minus 4 minus 2 minus 6 into b आला म्हणजे आला b इज इक्वल टू मायनस 1. आणि मग याचं लिनियर फॅक्टर आलेला आहे. देअरफॉर आय विल राईट हियर देअरफॉर y ऑफ s इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आलेली आहे 2, a आणि b ची व्हॅल्यू इथं पुट करायची. a ची व्हॅल्यू आलेली आहे 2 डिवायडेड बाय s मायनस 2, b ची व्हॅल्यू आलेली आहे मायनस 1 त्याच्यामुळे प्लस मायनस मायनस होईल, मायनस 1 अपॉन s प्लस 4. हे झालं आपलं रिक्वायर्ड आन्सर. या पद्धतीनं आपण डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आपण फाइंड करू शकतो. ओके, डिफरन्शियल इक्वेशनला लाप्लास ट्रान्सफॉर्मच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. बरोबर, हे डिफरन्शियल इक्वेशन होतं, त्याचं कन्व्हर्जन आपण एका सिंगल अल्जेब्राइक फंक्शन मध्ये केलेलं आहे. ठीक आहे. Our next example is to find Laplace transform of integration 0 to t sin 3t dt. So here we know that Laplace transform of sin 3t. Okay, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, f ऑफ टी चं जर लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहित असेल तर इंटिग्रेशन विथ लिमिट 0 टू टी याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म इथं 1 अपॉन s इंटू f ऑफ s. f ऑफ s म्हणजे काय, f ऑफ टी चं लाप्लास ट्रान्सफॉर्म. सो हियर लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 3t इज इक्वल टू, या ठिकाणी a म्हणजे 3 आहे, 3 आहे, येणार आहे a डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मीन्स स्क्वेअर ऑफ 3 इज 9. देअरफॉर Laplace transform of integration 0 to t sin 3t dt is equal to काय येणार आहे, ते येणार आहे 1 upon s into Laplace transform of sin 3t. Okay, so this is equal to 1 upon s into Laplace transform of sin 3t is 3 divided by s square plus 9. So this is our final answer. Similarly, our requirement is to find Laplace transform of t into cos at. t into cos at. a च्या ऐवजी कोणताही नंबर असू शकतो, 2 असेल, 4 असेल, 8 असेल. ओके, सो t मल्टिप्लाय आहे आणि cos at फंक्शन आलेलं आहे. t मल्टिप्लाय असेल तर आपल्याकडे प्रॉपर्टी आहे, t मल्टिप्लाय असेल तर काय येणार आहे, डेरिव्हेटिव्ह येणार आहे. सो सोल्युशन बिकम हियर Laplace transform of cos at is s divided by s square plus a square. Okay, s is greater than 0. The standard formula आपल्याला माहित आहे. Therefore, Laplace transform of t into cos at is equal to t multiply असेल तर काय येणार आहे, minus 1 into first derivative with respect to s of Laplace transform of our function. आपलं फंक्शन आहे का cos at आणि त्याचं Laplace transform आलेलं आहे s अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. तर याचा डेरिव्हेटिव्ह येईल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, कारण मल्टिप्लाय पॉवर टीला 1 आहे. सो दिस बिकम मायनस, हे मायनस 1 म्हणजे मायनस, आणि या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू एस डेरिव्हेटिव्ह घेतोय, वरती पण एस आहे खाली पण एस आहे, म्हणजे क्वेश्चन रूल यूज करावा लागेल. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस ऑफ एस इनटू मल्टिप्लाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एस ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. Okay, bracket complete, whole divided by s square plus a square bracket square. Okay, क्वेश्चन रूल यूज केलेला आहे, इथं मायनस साइन असते क्वेश्चन रूल मध्ये. ओके, तर या पद्धतीने हा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे, याचा मायनस साइन बाहेरचा आहे, तसं याचा डेरिव्हेटिव्ह 1 आला
इंटू ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, याला मायनस एस इंटू ब्रॅकेट याचा डेरिव्हेटिव्ह आला 2s प्लस 0 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर होल ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, या पद्धतीने आलेलं आहे मायनस इंटू ब्रॅकेट हे एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2s स्क्वेअर divided by s square plus a square bracket square. So in that way we get minus into bracket minus s square plus a square divided by s square plus a square bracket square. आणि हे मायनस साइन आत गेलं तर ते होऊन जाईल s square minus a square divided by s square plus a square bracket square. इथं कोणीही कॅन्सल होत नाही आणि हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. ओके, एकदा व्यवस्थित बघून घ्या.